नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण हिरव्या छोल्याची भाजी करणार आहोत। तर हिरवे छोले खाण्याचा फायदा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे, मधुमेह नियंत्रणात राहतो, वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे, पचन सुधारते, हृदयासाठी चांगले आहे आणि रक्त वाढते। बघा इथे मी शेतातून हिरवे छोले आणले आहे आणि ते सोलून काढलेले आहेत। स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले। छोले कुकरला लावायचे नाहीत, पातेल्यामध्ये शिजून घ्यायचे। मी ह्या पातेल्यामध्ये शिजून घेतले, 5 मिनिटांमध्ये छान शिजल्या जातात। आता छोल्यासाठी आपल्याला घरगुती मसाला घ्यायचा आहे। इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे सुकलेल्या, तेजपत्ता, दालचिनी आणि फूल घेतलेलं आहे। 4 कांदे, 4 टोमॅटो, 1 लसणाची कुडी घेतलेली आहे। आता ते मी अगोदर मिरची मिक्सरला फिरून घेतली, त्यात थोडं पाणी टाकलं आणि पुन्हा एकदा फिरून घेतली। अर्धे कांदे आणि अर्धे टोमॅटो मी त्यात टाकले आणि फिरून घेतले। एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि ह्या कढईमध्ये आता ते टाकून घ्यायचे कांदा आणि टोमॅटोची प्युरी। यानंतर राहिलेला कांदा आणि टोमॅटो आपण मिक्सरला पुन्हा एकदा लावून घ्यायचे, फिरून घ्यायचं आणि त्यात तो लसूणसुद्धा सोलून टाकून द्यायचा आहे। आणि तेजपत्ता, दालचिनी आणि फूल हे मसाल्यात वाटायचं नाही, ते डायरेक्ट भाजीमध्ये टाकून द्यायचं आणि भाजी उकळली की ते बाजूला काढून ठेवायचं। आता याच्यामध्ये मी मगजबी आणि काजू अगोदर भिजत ठेवले होते आणि त्याची पेस्ट करून आपल्याला भाजीमध्ये टाकायची आहे म्हणजे थोडा दाटसरपणा भाजीला येतो आणि टेस्ट पण छान लागते। आता भाजी उकळलेली आहे। तेजपत्ता आपण बाजूला काढून घेतलेला आहे, तेजपत्ता, दालचिनी आणि फूल बाजूला काढून ठेवायचं आहे। आणि गार्निशिंगसाठी मी त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली आहे। भाजीसोबत आपण भाकरी पोळी खाऊ शकतो आणि सोबत कांदा खाल्ला तर आणखी भाजीला टेस्ट लागते। खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका।